नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपल्या सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आमचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर जसं आपल्याला माहिती आहे की रविवारी पुत्रदा एकादशी होती आणि 22 तारखेला ही रामस्थापना आणि दीपोत्सव आपण साजरा करणार होतो. तर मी दोन्ही दिवस कसे साजरे केले आणि मी काय काय केलं हे जे छोटे छोटे क्लिप्स मी पुढं अटॅच केलेले आहेत आणि हा ब्लॉग तयार केलेला आहे. तर 21 तारखेला तुम्हाला माहिती आहे पुत्रदा एकादशी होती आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला संतान प्राप्तीसाठी एक उपाय सांगितलेला होता. तो उपाय मी स्वतःसुद्धा केलेला आहे. इथं मी माझी ही प्लेट तुम्ही बघू शकत असाल. इथंही माझी मी प्लेट छान तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये दिवा, 2 बेलपत्र, फुलं, दोन्ही वाट्यांमध्ये एक वाटीमध्ये खीर आणि एक वाटीमध्ये साजूक तूप शुद्ध गाईचं आणि पाणी असं मी घेऊन आमच्या इथं एक छोटं शिवाचं मंदिर आहे. पण तिथं असं आहे की एकदा सकाळी गुरुजींनी पूजा केली की तिथं तुम्हाला आत जायला देत नाहीत. गुरुजींच्या हातातूनच पूजा होते. पण समहाव त्यांना माहिती होतं की पुत्रदा एकादशी होती. सो तुम्ही इथं बघत असाल की एक छान छोटीशी शिवपिंड आणि नंदी हे त्यांनी बाहेर अशा त्या एका छोट्याशा कॉर्नरमध्ये छान अरेंजमेंट करून ठेवली गेलेली होती. आणि तिथं माझ्या व्यतिरिक्त अजून 3-4 जोडपी होती जी पूजा करायला आलेली होती. आणि अशी आम्ही ही पुत्रदा एकादशीची पूजा त्या दिवशी केली. तर मला माहितीच आहे की तुम्ही पण सगळ्यांनी तुमच्या घरावरती झेंडे लावलेच असतील. तर इथं आम्हीसुद्धा हा झेंडा आणून फडकवलेला आहे. तर आमचं असं ठरलं सगळ्या मैत्रिणींनी मिळून की एक छानशी रांगोळी काढायची. तर आम्ही ही सगळ्यांनी मिळून हा एक छोटासा प्रयत्न केला आहे रांगोळी काढण्याचा. तर तुम्हाला ही रांगोळी कशी झाली आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर दुसऱ्या दिवशी सोमवार होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की हनुमानाच्या फोटोला किंवा रामाच्या फोटोला एक लाल फूल तुम्ही नक्की अर्पण करा. ज्या पिवळ्या अक्षता अयोध्येच्या आलेल्या आहेत त्या फोटोजवळ ठेवा आणि त्या एका लाल किंवा पिवळ्या पोटलीमध्ये घालून तुमच्या तिजोरीत ठेवा. तर इथं मी छान अशी पूजा केलेली आहे, फूल अर्पण केलेलं आहे आणि त्या अक्षता मी पोटलीमध्ये घालून तिजोरीत ठेवलेल्या आहे. तर इथं जसं तुम्ही बघताय आमच्या सोसायटीमध्ये राम दरबार हा सजला गेलेला होता. रामाची मूर्तीची स्थापना झालेली होती आणि सुंदरकांडचा पाठ आमच्या सोसायटीमध्ये अरेंज केला गेला होता. मी हा पाठ सुंदरकांडचा फर्स्ट टाईमच अटेंड केलेला आहे. ह्याच्यावरती ना मी एक व्हिडिओ नक्की टाकेन आणि सुंदरकांड काय असतो आणि तो हनुमानजींना डेडिकेट केलेला आहे. तर ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ नक्की बनवेन. तर तो ऐकताना ना इतकं मस्त वाटलं. एका लयमध्ये सगळ्या बायका गात होत्या. खूप चौपाई किंवा दोहे आहे त्याच्यामध्ये. तर पुढं हा तुम्ही ऐका, मी अटॅच केलेला आहे. सुंदरकांड ऐकून खूप छान वाटलं आणि काय एनर्जी आणि काय लयमध्ये 2 तास या बायकांनी सुंदरकांड म्हटलेलं आहे नॉनस्टॉप. हॅट्स ऑफ आहे त्यांना. आणि इथं आम्ही दीपोत्सव साजरा केला संध्याकाळी आणि पुढे आम्ही राम मंडळी बोलवली होती. तर ह्या छोट्या छोट्या क्लिप्स मी पुढं अटॅच केलेल्या आहेत की आम्ही राम दरबार कसा एन्जॉय केला आणि काय काय केलं हे छोटे छोटे क्लिप्स मी पुढं टाकलेले आहेत.
तर इथं आम्ही फोटो लावलेला आहे त्या आमच्या सोसायटीमधल्या छोट्या छोट्या मुलांनी, राम लक्ष्मण सीता, आणि हा तुम्ही बघत असाल तर एक क्यूट हनुमान असं वेशभूषा करून त्यांनी ही ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन दाखवलं होतं. आमच्या सोसायटीमध्ये बऱ्याच लोकांचे ऑफिसेस होते, त्यांनीसुद्धा सुट्टी घेऊन किंवा हाफ डे घेऊन सकाळची प्राणप्रतिष्ठा लाईव्ह बघून संध्याकाळी सुंदरकांड आणि राम दरबारमध्ये खूप ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन दाखवलेलं आहे. अख्खी सोसायटी आणि सोसायटीची लोकं राममय होऊन गेली होती. खूप छान सेलिब्रेशन आणि ऑर्गनायझेशन होतं आमच्या सोसायटीमध्ये. आय नो तुमच्याही सोसायटीमध्ये, तुमच्याही कॉलनीमध्ये, गावात, सिटीमध्ये हे झालेलं आहे. तुम्ही तुमचे हे दोन्ही दिवस तुम्ही कसे सेलिब्रेट केले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही तर म्हणजे अगदी राममय होऊन गेलो होतो. अख्खं जग राममय झालेलं आणि आपल्याला हा क्षण विटनेस करता आला, बघता आला. हे आपलं सौभाग्य आहे. आपण आपल्या पुढच्या पिढींना हे सांगू शकतो की हा क्षण आपण विटनेस केलेला आहे आणि खूप आतुरतेने या क्षणाची प्रतीक्षा आपण केली गेली होती. सो असा हा आमचा सोमवार इतका मस्त सेलिब्रेट झाला. येताना आम्ही ती पॉझिटिव्हिटी आणि पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन घरी आलो आणि आय नो की तुम्हीही खूप छान एन्जॉय केलं आहेत आणि केलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.